तरुण भारत नागपूर दिनांक 20 जानेवारी 2021. मराठी साहित्यातील क्रांतिकारी आणि प्रतिभावान कवी शरदचंद्र मुक्तिबोध यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गुरुवार म्हणजे 21 जानेवारी रोजी नागपुरातील विदर्भ साहित्य संघात जन्मशताब्दी सांगता समारंभ आहे. त्यानिमित्त शरदचंद्र मुक्तिबोधांच्या काव्य कर्तृत्वाची ओळख करून देणारा प्रकाश एदलाबादकर यांचा हा विशेष लेख. भेटवी एक वेळ माझेपण. मराठी साहित्यात नवकाव्य म्हणून जो काव्य प्रकार साधारण 50च्या दशकापासून रूढ झाला आणि नंतरच्या काळात वाचकप्रियही झाला, त्याचं जनकत्व साधारणपणे बाळकृष्ण सीताराम मर्ढेकर यांना दिलं जातं. परंतु त्याच काळाच्या आसपास कविवर्य आ.रा. देशपांडे उर्फ अनिल आणि शरदचंद्र मुक्तिबोध यांचीही काव्यकळा रसिक वाचक आणि विचक्षण समीक्षकांसमोर आली. तीही बहुशः नवकाव्याच्याच वाटेनं जाणारी होती. या कवितांनीही सहृदय आणि संवेदनशील रसिकांच्या मनात घर केलं. नवकाव्याचीच ध्वजा खांद्यावर घेऊन या दोघांनी काव्यक्षेत्रात वाटचाल केली. दुसऱ्या महायुद्धानं समाजव्यवस्था, कुटुंब व्यवस्था यांची बरीच पडझड झालेली होती. आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा अनेक आघाड्यांवर परिवर्तनाची नांदी झाली होती. काही जुनी मूल्य निकालात निघून जगण्याची नवी मूल्य आकाराला येऊ लागली होती. याचे पडसाद साहित्य, समाज, संस्कृती आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रात उमटणं अपरिहार्य होतं. या परिस्थितीत भांडवलशाहीच्या विरोधाचे आणि साम्यवादाचे गारूड साहित्य क्षेत्रावरही पडलं होतं. जुन्या मूल्यव्यवस्थेबद्दलचा एक प्रक्षोभ, एक संताप कलावंतांच्या आणि लेखकांच्या मनात होता. सामाजिक परिवर्तनाची एक वेगळी दृष्टी आकाराला येत होती. शाश्वत अशा अक्षरमूल्यांना धक्का न लावता मानवतावादाचे नवे मूल्य प्रस्थापित करणे ही जीवननिष्ठा मानणारे अनेक साहित्यिक आणि कवी या काळात उदयाला आले. शरदचंद्र मुक्तिबोध याच काळातले. उद्या त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता आहे. हा क्रांतिप्रवण परंतु आशावादी कवी त्याच्या शेवटच्या काळात मात्र अध्यात्माकडे झुकलेला होता. व्यष्टी आणि समष्टी यात समष्टीचं जगणं महत्त्वाचं असं मानणाऱ्या मुक्तिबोधांच्या कवितेत त्यांच्या जीवननिष्ठांचं दर्शन घडतं. प्रारंभीच्या काळात भांडवलशाही व्यवस्था आणि शोषकांच्या विरोधात मुक्तिबोधांनी प्रहार केलेले आहेत. महायुद्धाचं संहारक रूप, सामाजिक विषमता, आत्मकेंद्रित वृत्ती, सामान्य माणसाचं अगतिकतेचं जीणं, चंगळवादी आणि विलासी वृत्तीकडे आकर्षित झालेलं समाजमन या सर्वांमुळे व्यथित झालेले मुक्तिबोध लिहितात. मानवा मानवा काय ही स्थिती, किड्यांचं मरण जिण्याची भीती. काय ही लाचारी अलोट हे दुःख, जाळते जीवन भूक ही किती. नारी माता दिसे ध्येयात शोभून, मुठ धान्य द्या अन साडी घ्या फेडून. धिक्कार संस्कृती धिक्कार जगास, घृणेचे भुजंग जागा चवताळून. त्यांच्या मनातली ही धग शब्दातून तीव्रतेने व्यक्त होते. असं असलं तरी त्यांच्या मनातील अभंग आशावाद आणि जीवनाविषयी त्यांचं प्रेम, जगण्यावरची त्यांची श्रद्धा कणभरही कमी होत नाही. मुक्तिबोधांना निराशावादाची नुसती चीड नाही तर त्या वृत्तीची घृणा आहे. जीवन म्हणजे संघर्ष, आयुष्य म्हणजे कंटकांनी भरलेला मार्ग असं असूनही मुक्तिबोध संघर्षाला सामोरे गेलेले दिसतात. त्यांनी प्रेमकविताही लिहिल्या, परंतु त्या प्रेमकवितांमध्ये प्रेयसीपेक्षा समाजातील संघर्ष महत्त्वाचा वाटतो. आपल्या तत्वनिष्ठेसाठी त्यांनी प्रेमभावनेला दूर सारलेला आहे. क्रांतिप्रवणता, समाजनिष्ठा, साम्यवाद, वर्गसंघर्ष, नंतरच्या काळात प्रेम आणि निसर्ग असे टप्पे पार करीत मुक्तिबोधांची कविता उत्तरायुष्यात आध्यात्मिकतेकडे झुकलेली दिसते. प्रारंभीच्या काळात जहाल आणि मन पेटवणारी कविता लिहिणाऱ्या काही कवींच्या उत्तरायुष्यात आध्यात्मिकता अवतरित झालेली दिसते. बासी मर्ढेकरांच्या कवितेची इथे आठवण येते. मर्ढेकरांची ही कविता म्हणजे आधुनिक पसायदानच आहे. भंगू दे काठिन्य माझे, आम्ल मनीचे जाऊ दे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वांस पोटी, भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी.
आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा तू मुरारी. ज्यांच्या लेखणीच्या एका टोकाला मोगऱ्याचं फूल आणि दुसऱ्या टोकाला जळता निखारा बांधलेला होता, ज्यांनी एका बाजूला अंगणात टपटपणाऱ्या हळुवार प्रेमाचं चित्र उभं केलं आणि दुसरीकडे आयुष्याच्या मशाली करण्याचं आवाहन केलं, त्या सुरेश भटांनीही विठ्ठलालाच मागणं घातलेलं आहे. माझी या गीतात वेडे, दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेली समाजा अमृताचे फूल यावे. आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा. कलेच्या निर्मितीच्या क्षेत्रातील संवेदनशील व्यक्ती सरते शेवटी अध्यात्माकडे वळते, अशी अनेक उदाहरणं देता येतील. निर्मितीच्या ध्यासातूनच आत्मशोधाचा मार्ग सापडतो. शेवटी कोणतीही निर्मिती म्हणजे त्या कलावंताच्या आत्मशोधाची प्रक्रिया असते, कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणे. परंतु या प्रवासात कोणत्या तरी क्षणी मनातली करुणा जागृत होते. लक्षात येतं की करुणेनं ओथंबलेलं मनच निर्मितीक्षम असतं, अक्षर निर्मिती करते. संतांची करुणा आपल्या शब्दात उतरावी असं पसायदान मागणाऱ्या मर्ढेकर आणि भट या कविश्रेष्ठांची आठवण यासाठीच आली. शरदचंद्र मुक्तिबोधांच्या काव्यातही शेवटी हे करुणेचं तत्त्व येतं. यातूनच त्यांनी मानुषतेच्या तत्त्वाची मांडणी केली. क्रुद्ध प्रचंड नवा मार्तंड उराउरात पेटला आहे, महाप्रखर त्याचा प्रकाश माझ्या उरात कोंडला आहे. उरी जन्मते नवी कविता, आज हृदयी धगधग करी नवी सविता. या ओळी लिहिणारे मुक्तिबोध परमेश्वरी अस्तित्वाचा, अध्यात्म विचारांचा मार्ग आक्रमितांना दिसतात. सत्याची जात यामध्ये ते लिहितात. आकाशगंगेच्या काठी तुझ्यातून डहाळीगत मी आलो, म्हणून तुझ्या विना जे जे काही असते तिथे तिथे मी नसतो. शेवटी त्या असीम, अनाम आणि अदृश्य परंतु जाणवणाऱ्या शक्तीलाही त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. नवतेचा ध्यास असलेल्या मुक्तिबोधांची नाळ कुठेतरी परंपरेशी जुळलेली होती. समाजातील सर्वहारा आणि अगतिक अशा घटकांचं दुःख तेच आपलं दुःख असं मुक्तिबोधांना जाणवत असलं पाहिजे. त्यांनी जे 3 अभंग मीपणाचे लिहिले आहेत ते वाचताना आपुलिया बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळ्याची या अभंगाची आठवण येते. दुःखाची मजला देऊनी मिरास, माझा बहुमान थोर केला, अश्रूंचे अमोल दिले जवाहीर, केले धनंतर मला तुम्ही. माझ्या मिशे तुम्ही तुमचे बोलता, माझ्याकडे दिला सर्वपणा. अगा विश्वंभरा तुझा झाला खेळ, भेटावी एक वेळ माझेपण. मुक्तिबोधांना स्वात्मबोधाची आस लागली होती हे स्पष्टपणे दिसतं. ज्ञानदेवांनाही हीच आस होती. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले, याचं मर्म समजलं पाहिजे. मुक्तिबोध म्हणतात त्यानुसार दुःखाची मिरास मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. अश्रूंचं जवाहीर आणि दुःखाची मिरास मिळाल्याची श्रीमंती ही कल्पना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देते. अखेरीस ते निर्द्वंद्व अवस्थेत पोचलेले दिसतात. मन पूर्णतः करुणेनं भरलेलं अशा अवस्थेप्रत ते पोचले आहेत. या विश्वाचं असणं आणि नसणंही ज्या चिन्मात्र आत्मवस्तूच्या अधिष्ठानामुळे घडतं, त्याच्याही सर्व द्वंद्वांच्या पलीकडे आणि अतीत असणाऱ्या प्रकाशबिंदूपर्यंत मुक्तिबोध पोहोचले होते. शेवटी ते तिथेच रमले आणि विसावले सुद्धा. म्हणूनच जाता जाता ज्ञानदेवांच्याच करुणेनं त्यांनीही पसायदान मागितलं. सर्वांची मनं करुणेनं भरू दे, सर्वांच्या मनातील शल्य दूर कर, सर्वत्र प्रेमाचा वर्षाव होऊ दे. सरस हृदयकारी सरस हृदय करी, मनोमनातील करुणा जागव, शुष्क मलिन या उदास जीवनी. उदार प्रेमाची वर्षा कर, अथांग ममता अशी मूर्त कर, स्वार्थ निरर्थक व्यूहामधुनी, जययात्रेचा पथ प्रशस्त कर, जययात्रेचा पथ प्रशस्त कर. प्रकाश एदलाबादकर यांनी लिहिलेला शरदचंद्र मुक्तिबोध यांच्यावरील हा विशेष लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे संवेदनशील विचारांचे लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.